सोपी पद्धत सांगतो याला, लई मोठं नाही. जर वैयक्तिक किंमत विचारली, पण इथं शेकडा नफा, इथं किती टक्के नफा झाला असा संबंध आला, जागेवर उत्तर काढता तुम्ही. 30 रुपये डझन, 30 पेन खरेदी केले, 3 रुपयाला विकला, मग इथंच उत्तर काढून देतो मी. 30 म्हणजे डझन म्हणजे 12 वस्तू, 12 दोन्ही 24 उरले 6, दशांश ठेवला 0, 12 पंचे 60, म्हणजे एका पेनाची किंमत आली 2.5 रुपये. नंतर तेच पेन किती रुपयाला विकला, एक पेन तोच 3 रुपयांना विकला. म्हणजे आता ही झाली तुमची खरेदी किंमत, ही झाली खरेदी, आणि ही झाली विक्री किंमत. विक्रीत आता खरेदी 2.5 होती आणि विक्री 3 रुपये होती, मग दोन्हीच्या तुलनेत नफा किती झाला 0.5, पण खरेदी किंमत किती होती 2.5. मग 2.5 म्हणल्यानंतर दशांश सारखा आहे, शेकडा विचारायला आहे ना, दशांश सारखा आहे. 25 एक 25, 25 चूक 100, 4 पंच 20, 20% त्याचं उत्तर असणार आहे. जर पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर युट्यूबच्या बायोमध्ये जा, प्लेलिस्ट बनवलेली आहे, लगेच पाहून घ्या. म्हणजे PYQ सुरू आहे आपलं, आणि रोज आपण 3 वाजता लाईव्ह येतो. आणि PDF पाहिजे असेल तर इन्स्टाच्या किंवा युट्यूबच्या बायोमध्ये टेलिग्रामची लिंक आहे, शिकवलेली PDF भेटून जाईल.